नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त आपणास फ्राईड राईस करून दाखवणार आहे। जेणेकरून आता बघा, मुलांना सुट्टी आहे, चपाती वगैरे तेच भाज्या वगैरे खाऊन कंटाळा येतात। तर अशा प्रकारे तुम्ही फ्राईड राईस करून दिला ना तर मुलं आवडीने खातात। तर चला तर आपण ही फ्राईड राईस कसे करतात त्याची रेसिपी पाहूया। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा फ्राईड राईस करता येतो। आणि घरातल्या ज्या भाज्या असतात, जी मुलं भाज्या वगैरे खात नाही, तर आपण त्या भाज्या वगैरे फ्राईड राईसमध्ये तुम्हाला मीठ घातलं आहे त्याप्रमाणे जास्त तुम्ही घातल्या तरी चालतील। तर आता ह्या मी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहे, गाजर, कोबी, कांद्याची पात, शिमला मिरची, फरसबी, कांद्याच्या पातीचा कांदा, आलं लसूणचं क्रश केलेलं आणि थोडेसे हिरवा मटर कसं आपण फ्रोझन करून फ्रीजमध्ये ठेवतो ना, त्याचा आता आपल्याला अशा सुट्टीमध्ये किंवा इतर वेळेला आपल्याला फायदा होतो। त्याच्यामुळे तुम्ही फ्रोझन मटर करून ठेवला असेल ना, तो आपल्याला अशा वेळेला फ्राईड राईसमध्ये वापरता येतो। चला तर मग आपण रेसिपी पाहायला घेण्यापूर्वी तांदूळ आहे ना, हे बासमती तांदळाचं मी करणार आहे। ते मी आधी 15 मिनटं भिजत ठेवल्यामुळे काय माहिती आहे, आपला भात ना छान असा शिजला जातो। आणि भात शिजवण्यापूर्वी पाणी आधी गरम करत ठेवायचं। पाणी गरम केल्यामुळे काय माहिती आहे, लवकर आपला भात होऊन जाणार। आता हा मी 1.5 पेल्याच्या वरती थोडासा असा तांदूळ घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हा भात व्यवस्थित म्हणजे जवळजवळ 80% आपला शिजला गेला ना तरी बस होऊन जातो। आणि नंतर आपलं फ्राईड राईस करताना थोडंसं वाफेवरती तो चांगला शिजला जातो। आता यामध्ये मी थोडं 1 चमचा जायसारखं तेल घालून घेतलं। तेल घातल्याच्या नंतर भाताला ना चिकचिकीतपणा असतो, तो येत नाही। तर आता हा आपल्याला जवळजवळ 80% ते 90% शिजला तरी बस होतो। अजून हा आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे। शिजवून घेतल्याच्या नंतर हा गाळून घ्यायचा आपल्याला। तर आता हा भात मी चांगला शिजवून घेते आणि मग मस्त गाळून घेते। तर हे बघा, भात आता हा चांगला शिजला गेलेला आहे आणि मस्त आपल्याला आता हा गाळून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये खडे मसाले वापरायचे असेल तर वापरू शकता। मी बिर्याणी करताना खडे मसाले यामध्ये घालते किंवा जिरं पण वापरते। आता मी फ्राईड राईस करताना यामध्ये काही वापरलं नाही, छान असं गाळून घेतलं आणि मस्त असा मी जवळजवळ 80 ते 90% आपला हा भात चांगला शिजले गेलेला आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित असं हे करून झाल्यावर आता पुढची प्रक्रिया करायला घ्यायची आहे। आणि भात आहे ना, हा जरा थोडा मध्ये वर खाली करून घ्यायचा, जेणेकरून त्यातला चिकचिकपणा असेल ना तो होत नाही। अजिबात त्यावरती थंड पाणी वगैरे वापरायचं नाही आहे, की भात थंड व्हायला पाहिजे म्हणून थंड पाणी वापरतात काही जण, तर थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता आपली पुढची प्रक्रिया करत घेत असताना आपल्याला 1 पळी यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल घालून घेतल्याच्यानंतर जो कांद्याच्या पात्याचा जो कांदा असतो ना, तो मी घालून घेतला आहे। तुमच्याकडे जर नॉर्मल कांदा असेल ना, तो जरी घातला ना तरी घालून घेतं। आणि 1 चमचा जायसारखं आपल्याला जी लसूण क्रश केलेलं, 1 चमचा आलं क्रश केलेलं, पेस्ट नाही घालायची। फ्राईड राईस करताना मंडळी आहे ना, क्रश केलेल्याच आहे ना गोष्टी याच्यामध्ये घालाव्या लागतात। त्याच्यामुळे काय माहिती आहे, तुमच्या या फ्राईड राईसला छान अशी चव देते। आता हे बघा, मी अर्धी वाटी मटर घेतलेले, फ्रोझन मटर करून ठेवतो ना आपण, ते अशा वेळेला आपल्याला खूप उपयोगी पडतात। नाही तर काय माहिती आहे, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मटर हे तुम्हाला महाग मिळतात। मग मी माझ्या चॅनलवरती कसे मी मटर फ्रोझन करून ठेवले, फ्रीजमध्ये कसे सेव्ह करून ठेवलेत, तर तो पण व्हिडिओ मी केलेला आहे। जेणेकरून ऐन टायमाला भाजी, आपल्याला मुलांना खिचडी भातामध्ये अशा प्रकारे फ्राईड राईस करताना मटरचा वापर करता येतो। आता त्याच्यामध्ये मी गाजर, फरसबी हे सर्व घालून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण फ्राईड राईस करतो ना, इतकं जास्त शिजवायचं नाही, जेणेकरून भाज्या जास्त चिकचिकीत होतील, अशा कमी शिजवायचं। आणि चवीनुसार हातावरून मी मीठ घालून घेतलं आणि किंचित साखर घालून घ्यायची। 1 चमचा किंवा अर्धा चमचा जायसारखं काळं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे आपले काही काळं मिरी पावडर असते ना, ती घालून घ्यायची। ह्यानी साखरेने काय होतं मंडळी माहिती आहे, भाजीचा कलर बदलत नाही आणि जे आपले काळी मिरी पावडरनी चव छान येते। आणि ह्याच्यामध्ये आता मी रेड चिली सॉस घालून घेतला आहे, ग्रीन चिली सॉस घालून घेतला आहे, जेणेकरून मी 1 चमचाच फक्त घालून घेतलेला आहे, कारण माझ्याकडे मी 1.5 पेला तांदूळ घेतलेला आहे। त्याप्रमाणे हे मी सर्व यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला यामध्ये आता हे परतून घ्यायचं आहे। आता हे मस्त, कारण अशा पद्धती तुम्ही मध्ये भात केला, सुट्टीमध्ये मुलं आवडीने खातात। आता हे बघा, सोया सॉस पण मी 1 चमचाच घालून घेतलेला आहे। जास्त प्रमाणात घालायचं नाही, कमी प्रमाणातच घालून आहे ना व्यवस्थित अशी तुमच्या भाताला चव येते। आणि मिठाचं प्रमाण का कमी घालायचं, जेणेकरून आपण जर सोया सॉस घालतो ना, त्याला
आंबट खारट अशी थोडी चव असते, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालायचं. आता आपण थोडंसं असं यामध्ये कोबी घालून घेतलं आहे. कोबीने ना छान अशी चव येते मंडळी. कोबी असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालून जातील. आणि तुम्हाला अजून इतर यामध्ये कोणत्या भाज्या वापरायच्या असेल ते पण तुम्ही वापरलात तरी चालेल. आता आपण ह्यामध्ये मस्त असा तो भात घालून छान परतवून घ्यायचं. व्यवस्थित परतवून घेतलं ना, खालीवर करून आपण छान परतवून घेतलं तर भाताला आपले सर्व मसाले लागून जातात, मीठ वगैरे सगळं लागून फ्राईड राईस आपला हा छान चविष्ट होतो. बघा, सुट्टीमध्ये तुमची मुलं बाहेर खेळून आली काय आली तर पटकन करून देणारी वस्तू म्हणजे फ्राईड राईस. चपाती भाजी गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये खायला जरा माणूस कंटाळतो, तर अशा प्रकारे तुम्ही फ्राईड राईस करून दिला तर मुलं तुमची आवडीने खातील. तर हे बघा, मी आता मस्त असा हा फ्राईड राईस केलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काय वापरायचं आहे, कोथिंबीर वापरायची आहे, कांद्याची पात वापरायची आहे, काही वापरायचं आहे तुम्ही वापरू शकता. आता मी यामध्ये कांद्याची पात वापरली. नंतर घातल्यामुळे काय होते माहिती आहे, दाताखाली ते कांद्याच्या पातीचा कचकचपणा असतो ना, तो येतो ना, त्याच्यामुळे ती अजून छान लागते. किंवा आपण पूर्ण भात झाल्याच्या नंतर वरून जरी कांद्याची पात अशी भुरभुरवली ना, तरी ती आपल्याला खायला कचकच मिळाली ना दाताखाली, ती पण आपल्याला छान लागते. तर अशा प्रकारे मंडळी मी हा फ्राईड राईस केलेला आहे. आणि आपण पण तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशा प्रकारे फ्राईड राईस करून द्या. मुलं अक्षरशः आवडीने खाईल, पोट पण भरेल आणि त्यांचं मन पण तृप्त होईल. आणि गरमीमध्ये अशा प्रकारे फ्राईड राईस म्हणा, खिचडी भात म्हणा, किंवा तुम्ही सोयाबीन पुलाव म्हणा, अशा प्रकारे मुलांना नक्की द्या, मुलं आवडीने खातील. तर हे बघा, आता आपला संपूर्ण भात तयार झालेला आहे. मी गॅस बंद करून घेतला, वरून कोथिंबीर भुरभुरली. छान प्रकारे मी मंडळी आपणास हा फ्राईड राईस करून दाखवलेला आहे. आपण पण नक्की करा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपणास चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि प्रथम आपणास व्हिडिओ पाहायला मिळेल. तर नक्की आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत असा फ्राईड राईस करून द्या.